हॅलो स्टुडंट्स, आपला टॉपिक चालू आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. लास्ट लेक्चरमध्ये आपण कोणते प्रॉब्लेम स्टार्ट केले होते. टॉपिक कोणता स्टार्ट होता का सेपरेट इक्वेशन्सवरचे प्रॉब्लेम घेत होतो. प्रॉब्लेम बेस्ड ऑन सेपरेट इक्वेशन्स, बरोबर आहे. त्याच टॉपिकला कंटिन्यू करतो आहे. आणि बघा आजचं फर्स्ट प्रॉब्लेम आहे x² + 2xy tan अल्फा मायनस y² इज इक्वल टू 0. बघा पहिले सेपरेट काढतो आम्ही, ते जॉईंट किंवा कंबाईन इक्वेशन असते. द कंबाईन इक्वेशन ऑफ गिव्हन लाईन, द कंबाईन इक्वेशन ऑफ गिव्हन लाईन इज काय आहे. हियर x² प्लस टॉइस xy tan अल्फा मायनस y² इज इक्वल टू 0. बरोबर, इज इक्वल टू 0. याला म्हणतो आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. बघा या मिडल टर्मच्या फॅक्टर पडत नाही. अशा वेळेस काय करायचं का याला y² ची टर्म पहिले घ्यायची आणि x² ची नंतर घ्यायची. मग इथे लिहायचं इक्वेशन 1 कॅन बी रिटन ॲज लास्ट लेक्चरमध्ये एक प्रॉब्लेम शिकवलेला आहे असं. इक्वेशन 1 कॅन बी रिटन ॲज काय होईल मायनस y² प्लस टॉइस xy tan अल्फा प्लस x² इज इक्वल टू 0. बघा ही प्लस पाहिजे, x² न डिवाइड करतो मायनस x² न डिवाइड करायचं. मग काय होईल डिवाइड बोथ साइड्स बाय कशानं डिवाइड करायचं x² ने. कशाने x² ने हे मायनस x² ने. कारण याला प्लस करायचा आहे म्हणून मायनस x² नाही तर जनरली आपण प्लस x² न डिवाइड करतो आहे. मायनस y² बाय x² प्लस टॉइस xy tan अल्फा अपॉन मायनस x² प्लस x² अपॉन मायनस x² इज इक्वल टू 0. बरोबर आहे. x² कॅन्सल, x कॅन्सल, मायनस मायनस कॅन्सल. मग इथे काय झालं y/x त्याचा स्क्वेअर मायनस टॉइस tan अल्फा इंटू y/x मायनस 1 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. क्वाड्रॅटिक झालं. याला बनवायचं आपल्याला होमोजिनियस. ऑक्झिलरी पुट y/x इज इक्वल टू m. मी m² मायनस टॉइस tan अल्फा इंटू m मायनस 1 इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर सेकंड काय आहे ऑक्झिलरी इक्वेशन व्हाइच इज ऑक्झिलरी इक्वेशन कोणते घे होमोजिनियस इक्वेशन आहे. व्हाइच इज ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ होमोजिनियस इक्वेशन 1. आता याला कम्पेअर करायचं. नाउ कम्पेअरिंग विथ कोणासोबत, दॅट इज am² प्लस bm
प्लस सी इज इक्वल टू 0. याला कम्पेअर करा. याला इक्वेशन नंबर नाही दिलं तरी चालेल. बरोबर आहे. मग आता कम्पेअर करा. ए ची व्हॅल्यू किती आहे 1. ए इज इक्वल टू 1. बी इज इक्वल टू मायनस टॉइस टॅन अल्फा. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू मायनस टॉइस टॅन अल्फा अँड सी इज इक्वल टू मायनस 1. सी इज इक्वल टू मायनस 1. काय फाइंड करायचं? बी स्क्वेअर मायनस 4ac, कारण फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करणार आहे. मायनस टॉइस टॅन अल्फा त्याचा स्क्वेअर मायनस 4a ची व्हॅल्यू 1, सी ची मायनस 1, सी ची मायनस 1, बी स्क्वेअर मायनस 4ac. नाव बी स्क्वेअर मायनस 4ac मायनसचा स्क्वेअर प्लस 2चा 4 टॅनचा टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 4 प्लस इंटू मायनस मायनस इंटू मायनस प्लस 4 1 जा 4. बी स्क्वेअर मायनस 4ac. इथं 4 कॉमन काढलं तर आलं इथे 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा. 4 कॉमन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac. हिअर 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा that is the sec square alpha. 1 plus tan square alpha that is sec square alpha. Now लावायचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला? m is equal to मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन टॉइस ए. m is equal to माइनस बी प्लस माइनस अंडर बी स्क्वेअर माइनस 4ac अपॉन टॉइस ए मीन्स m is equal to माइनस b ची व्हॅल्यू. b ची व्हॅल्यू किती काढली? मायनस 2 टॅन अल्फा मायनस 2 टॅन अल्फा प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 4 सेक स्क्वेअर अल्फा अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू झाली 1. m इज इक्वल मायनस मायनस प्लस 2 टॅन अल्फा प्लस मायनस 4चा स्क्वेअर रूट 2 सेक स्क्वेअर अल्फाचा सेक अल्फा अपॉन 2. बरोबर आहे. न्यूमरेटरमधून 2 कॉमन काढलं. 2 कॉमन काढले मग इथे काय राहते? टॅन अल्फा प्लस मायनस सेक अल्फा अपॉन 2. 2 काय झाले? कॅन्सल. m इज इक्वल टू टॅन अल्फा प्लस मायनस सेक अल्फा. m इज इक्वल टू टॅन अल्फा प्लस मायनस सेक अल्फा. करायचं रिसबस्टिट्यूट. m कशाबद्दल घेतला होता? y अपॉन x बद्दल. मीन्स m इज इक्वल टू y अपॉन x मीन्स y अपॉन x इज इक्वल टू काय होईल? टॅन अल्फा प्लस मायनस सेक अल्फा. y बाय x इक्वल टॅन अल्फा प्लस मायनस सेक अल्फा प्लस मायनस सेक अल्फा. यक्सचं करायचं ट्रान्सफर. यक्सचं ट्रान्सफर y इज इक्वल टू टॅन अल्फा प्लस मायनस सेक अल्फा इंटू यक्स. एक वेळा प्लस एक वेळा मायनस मीन्स y इज इक्वल टू टॅन अल्फा प्लस सेक अल्फा इंटू यक्स and y is equal to tan alpha minus sec alpha into x be the required separate equations of line. Be the separate equations of line, given line.
बी द सेपरेट इक्वेशन्स ऑफ गिवन लाईन. बरोबर आहे. बघा काय काढायचं, सेपरेट इक्वेशन काढायचं. कोणाचं, लाईनचं. लाईन कोणती दिली आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2xy टॅन अल्फा मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. सेपरेट काढायचं म्हणजे इक्वेशन कंबाईन किंवा जॉईंट इक्वेशन असते. द कंबाईन इक्वेशन ऑफ गिव्हन लाईन इज एक्स स्क्वेअर प्लस 2xy टॅन अल्फा मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर फर्स्ट. आता याचे फॅक्टर पडत नाही म्हणून वाय स्क्वेअरची टर्म पहिले घ्यायची, एक्स स्क्वेअरची नंतर घ्यायची. इक्वेशन 1 कॅन बी रिटर्न ॲज, याचं डायरेक्ट ऑक्झिलरी इक्वेशन तयार करते पण आपण शेवट करायचं इथे. इक्वेशन 1 कॅन बी रिटर्न ॲज वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस टॉईस एक्स वाय टॅन अल्फा प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. स्क्वेअरची टर्म मी पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे त्याला मायनस एक्स, कारण मायनस आहे मायनस एक्स स्क्वेअरनं डिवाइड करायचं. डिवाइड बोथ साइड्स बाय मायनस एक्स स्क्वेअर. माइनस वाई स्क्वेयर बाय माइनस एक्स स्क्वेयर प्लस 2xy tan अल्फा अपॉन माइनस एक्स स्क्वेयर प्लस एक्स स्क्वेयर अपॉन माइनस एक्स स्क्वेयर इज इक्वल टू 0. हियर कैंसल x कैंसल माइनस माइनस कैंसल y बाय एक्स का स्क्वेयर माइनस टॉइस tan अल्फा y बाय एक्स माइनस 1 इज इक्वल टू 0. काय करायचं, y बाय एक्सची व्हॅल्यू ठेवायची m, y बाय एक्सची व्हॅल्यू काय ठेवायची m, मग m स्क्वेअर माइनस 2 tan अल्फा इंटू m माइनस 1 इज इक्वल टू 0. काय हे ऑक्झिलरी इक्वेशन कोणा ह्या होमोजिनस इक्वेशन 1चं ते काय ऑक्झिलरी इक्वेशन कम्पेअर करायचं कशासोबत, am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0 सोबत. तर a ची व्हॅल्यू किती झाली 1, b ची मायनस 2 tan अल्फा आणि c ची मायनस 1. काढायचं b स्क्वेअर मायनस 4ac मायनस 2 tan अल्फाचा स्क्वेअर मायनस 4 a ची 1 c ची मायनस 1 बी स्क्वेअर मायनस 4c मायनसचा स्क्वेअर प्लस 4 टॅन स्क्वेअर अल्फा मायनस मायनस प्लस 4 कॉमन तर आलं 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा तरी 4 6 स्क्वेअर अल्फा कशाची व्हॅल्यू झाली बी स्क्वेअर मायनस 4ac. लावता फॉर्म्युला m इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन टॉइस ए. m मायनस बी ची व्हॅल्यू मायनस 2 टॅन अल्फा प्लस माइनस याची व्हॅल्यू 4 सेक स्क्वेअर अल्फा टू ए ची व्हॅल्यू 1 या मायनस इंटू मायनस प्लस 2 टॅन अल्फा प्लस मायनस 2 सेक अल्फा अपॉन 2. न्यूमरेटरमधून 2 कॉमन काढायचे मग टॅन अल्फा प्लस मायनस सेक अल्फा अपॉन 2 2 2 कॅन्सल यम इज इक्वल टू टॅन अल्फा प्लस मायनस सेक अल्फा. रिसबस्टिट्यूट काय यम इज इक्वल टू वाय बाय एक्स मी वाय बाय एक्स टॅन अल्फा प्लस मायनस सेक अल्फा एक्सचं ट्रान्सफर y इज इक्वल टू टॅन अल्फा प्लस मायनस सेक अल्फा इंटू एक्स एक वेळा प्लस आणि एक वेळा घेतलं मायनस बी द रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन्स ऑफ गिवन लाईन्स गिवन लाईन. अंडरस्टँड? समजलं बेटा? नक्की समजलं? ऑलराईट. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे सेपरेट इक्वेशन काढायचं लाईन दिल्या एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर बघा दिलेलं इक्वेशन एक कंबाईन इक्वेशन असते बरोबर आहे ना. द कंबाईन इक्वेशन ऑफ given line, the combined equation of given line is काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर फर्स्ट कंबाईन इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघायचे फॅक्टर पडते का कारण 3 टर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c समजा हियर 1 1 1 1 जा 1 1 जा 1 चे 2 च्या डिफरन्स फॅक्टर पडत नाही. जेव्हा फॅक्टर पडत नाही तेव्हा काय करायचं का वाय स्क्वेअरची टर्म पहिले घ्यायची एक्स स्क्वेअरची नंतर घ्यायची. मग इक्वेशन 1 कॅन बी रिटन ॲज इक्वेशन 1 कॅन बी रिटन ॲज इक्वेशन 1 कॅन बी रिटन ॲज काय होईल दॅट इज मायनस वाय स्क्वेअर प्लस टॉइस एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता मायनस एक्स स्क्वेअरनं डिवाइड करता पण
स्क्वेअरची टर्म ही पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे त्याला -x² डिवाइड करायचं. मग काय होईल, डिवाइड बोथ साइड्स बाय कशाने, -x² ने. मग काय होईल, -y² अपॉन -x² प्लस टॉइस xy अपॉन -x² प्लस x² अपॉन -x² इज इक्वल टू 0. x² कॅन्सल, x कॅन्सल, मायनस मायनस कॅन्सल, y/x त्याचा स्क्वेअर प्लस इंटू मायनस मायनस टॉइस y/x -1 इज इक्वल टू 0. बरोबर आहे ना. व्हायची जर क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलं तरी चालेल. व्हाईच इज अ quadratic equation in y/x, quadratic equation in y/x. इथे ठेवायचं सबस्टिट्यूशन, पुट y/x इज इक्वल टू m, दॅट इज m² मायनस टॉइस m -1 इज इक्वल टू 0. व्हॉट इज दिस, which is auxiliary equation, which is auxiliary equation, which is auxiliary equation of homogeneous equation 1, which is auxiliary equation of homogeneous equation 1. बरोबर आहे. आता याला कंपेअर करा. काय करायला, कंपेअर. मग काय होईल, कंपेअरिंग विथ, कोणासोबत कंपेअर करता, दॅट इज am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. कंपेअरिंग विथ am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. मग इथे a ची व्हॅल्यू झाली 1, a ची व्हॅल्यू झाली 1, b ची किती झाली -2 आणि c ची किती झाली -1. c ची -1 काढायचं, b² -4ac, b मीन्स -2, -2 चा स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू 1 आणि c ची -1, b² -4ac मायनस प्लस 4, मायनस इंटू मायनस प्लस 4, 4 प्लस 4 दॅट इज 8, b² -4ac. याला आपण असंही फॅक्टर पाडतो, इथे 4 2 जा 8, 4 2 जा 8 राहू द्या, 8च राहू द्या. बरं आहे ना. b² -4ac 8. लावायचा फॉर्म्युला, काय यूज करा फॉर्म्युला, m इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² -4ac अपॉन टॉइस c. m इज इक्वल -b प्लस मायनस अंडर रूट b² -4ac अपॉन टॉइस c. m इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू -2 प्लस मायनस अंडर रूट 8 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू 1. m इज इक्वल मायनस इंटू मायनस प्लस 2 प्लस मायनस 8 चे फॅक्टर 4 इंटू 2 डिवायडेड बाय 2 मीन्स m इज इक्वल टू हियर 2 प्लस मायनस 4 चा स्क्वेअर रूट 2 अंडर रूट 2 डिवायडेड बाय 2. बरोबर आहे. मीन्स m इज इक्वल टू न्यूमरेटर मध्ये 2 कॉमन, तर 1 प्लस मायनस अंडर रूट 2 अपॉन 2 काय झाले कॅन्सल. मीन्स m इज इक्वल टू 1
प्लस मायनस √2 यमची व्हॅल्यू. आता करायचं रिसबस्टिट्यूट. काय की यमच्या ऐवजी काय सबस्टिट्यूट करायचं, y/x. रिसबस्टिट्यूट यम इज इक्वल टू y/x मीन्स y/x इज इक्वल टू 1 प्लस मायनस √2 मीन्स y इज इक्वल टू 1 प्लस मायनस √2. यक्सचं काय करायचं, ट्रान्सफर. यक्सचं काय करायचं, ट्रान्सफर मीन्स y इज इक्वल टू 1 प्लस √2 इंटू x and y is equal to 1 minus √2x be the required separate equations. Be the required separate equations of given line. Be the required separate equations of गिवन लाईन. बघा कंबाईन इक्वेशन घ्यायचं गिवन लाईनचं. काय आहे, x² 2xy मायनस y² इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर फर्स्ट. आता बघा जेव्हा याचे फॅक्टर पडतं फॅक्टरच पाडायचे. जर पडत नसेल तर y² टर्म पहिले घ्यायची x²ची, नंतर इथे पडत नाही म्हणून ते करतो आहे. मग याचे फॅक्टर पडत नाही म्हणून आपण काय करतो आहे का त्याला दुसऱ्या फॉर्ममध्ये त्याला ऑक्झिलरीमध्ये आणतोय आपण. ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे होमोजिनियस इक्वेशन इज कन्व्हर्टेड इनटू ऑक्झिलरी इक्वेशन. मग इक्वेशन 1 कॅन बी रिटन ॲज -y² प्लस टॉईस xy प्लस x² इज इक्वल टू 0. याच्या दोन्ही साईडला -x² डिवाइड केलं. काय केलं, -x² डिवाइड केलं. मग -y² बाय -x² प्लस टॉईस xy अपॉन -x² प्लस x² अपॉन -x² इज इक्वल टू 0. माइनस माइनस कैंसल, x कैंसल, x² कैंसल, y/x² -2 इंटू y/x -1 इज इक्वल टू 0. which is a quadratic equation in y/x m² minus twice m -1 is equal to 0. which is the auxiliary equation of homogeneous equation 1. काय करा, कम्पेअर करायचं कशासोबत, am² + bm + c इज इक्वल टू 0 सोबत. a ची व्हॅल्यू 1, b ची -1, c ची -1 काढायचं b² - 4ac -2 चा स्क्वेअर -4 a ची 1 c ची -1 b² -4 -2 चा स्क्वेअर +4 +4 b² -4ac 4 + 4 दॅट्स 8. लावायचा फॉर्म्युला m इज इक्वल टू -b प्लस मायनस √b² -4ac अपॉन टॉइस a. m मायनस b ची व्हॅल्यू -2 प्लस मायनस √8 अपॉन 2 इंटू 1 मायनस इंटू मायनस प्लस 2 प्लस मायनस 8 चे फॅक्टर 4 इंटू 2 m 2 प्लस मायनस 4 चा स्क्वेअर रूट 2 2 √2 अपॉन 2 न्यूमरेटरमधून 2 कॉमन काढले कारण 1 प्लस मायनस √2 अपॉन 2 2 2 कॅन्सल. m इज इक्वल टू +1 प्लस मायनस √2. रिसबस्टिट्यूट करा, m इज इक्वल टू y/x मी y/x इज इक्वल टू 1 प्लस मायनस √2. x ट्रान्सफर y इज 1 प्लस मायनस √2 इंटू x एकव्या प्लस एकव्या मायनस मी y इज इक्वल टू 1 प्लस √2 इंटू x and y is equal to 1 minus √2 into x be the required separate equations of given line. Be the required separate equations of given line. Understand? Now read. बघा या टॉपिकवरचे तुम्हाला 4 प्रॉब्लेम्स करायचे, असाइनमेंट करायचं आहे. पहिला आहे 6x² - 5xy - 6y² इज इक्वल टू 0. सेकंड प्रॉब्लेम आहे x² - 4y² इज इक्वल टू 0. थर्ड आहे 3x² - y² इज इक्वल टू 0. फोर्थ प्रॉब्लेम आहे 2x² + 2xy - y² इज इक्वल टू 0. 4 प्रॉब्लेम्स आहे तुम्हाला घरी करायचे. दॅट्स अ होमवर्क और इट इज ऑल्सो कॉल्ड एज असाइनमेंट. ओके, व्यवस्थित करायचं आहे. सर्व टाईप शिकवलं आहे सेपरेट इक्वेशनचे. बघायचं कोणत्या याच्यामध्ये त्याला कन्व्हर्ट करायचं, कसं सॉल्व करायचं. ओके, राईट. बघा टॉपिक इथे चेंज झाला आहे.
प्रॉब्लेम भाग कसा आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के फाइंड करायचं आहे. इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 4x² + kxy + y² इज इक्वल टू 0 ही इज 4 टाइम्स द अदर लाईन. मग इथं स्लोपच्या बाबतीत दिलं आहे, म्हणजे एकाला एक कंबाईन इक्वेशन असेल त्याचे दोन स्लोप कन्सिडर करायचे. स्लोप कन्सिडर केलं त्याच्यात दोन स्लोपची सम आणि दोन स्लोपच्या प्रॉडक्टचा फॉर्म्युला त्याच्यामध्ये यूज करायचा. मी दोन स्लोपचा फॉर्म्युला दोन स्लोपचे सम आणि प्रॉडक्टचा फॉर्म्युला लिहून दिला आहे. स्लोपचा समचा फॉर्म्युला m1 + m2 इज इक्वल टू -2h/b आणि दोन्हीचा प्रॉडक्ट m1.m2 इज इक्वल टू a/b. बरोबर आहे. बघा लक्ष द्या. द गिवन इक्वेशन ऑफ लाईन, पहिले दिलेली लाईन लिहा. द गिवन इक्वेशन ऑफ लाईन, द गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज, द गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज, द गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज, कोणत्या लाईनचं इक्वेशन, दॅट इज 4x² प्लस kxy प्लस y² इज इक्वल टू 0. याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. कोणतं इक्वेशन दिसते, होमोजिनियस इक्वेशन. स्क्वेअर आहे याची डिग्री 2 आहे, 1 + 1 2, याची पण 2 आहे, होमोजिनियस इक्वेशन. मग याला कम्पेअर करा होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री सोबत. अँड ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर सेकंड. याला कम्पेअर करा. नाउ कंपेयरिंग इक्वेशन अँड इक्वेशन 2, कंपेयरिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. कंपेअर जर केलं तर याची व्हॅल्यू झाली 4, याची व्हॅल्यू झाली k आणि बीची व्हॅल्यू झाली 1. एची 4, याची k आणि बीची झाली 1. बरोबर आहे. बघा इफ m1 and m2, m1 and m2 be the slopes of line 1, m1 and m2 be the slopes of line 1, then m1 and m2 be the slopes of line 1, then दोन स्लोपची सम m1 + m2, काय फॉर्म्युला आहे, -2h/b, -2h/b. m1 + m2 इज इक्वल टू -2hची व्हॅल्यू k, बीची 1, मीन्स m1 + m2 इज इक्वल टू -k. याला म्हणायचं इक्वेशन थर्ड. इक्वेशन थर्ड. बरोबर आहे. आणि m1.m2, m1.m2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, a/b. m1.m2 इज इक्वल टू a/b. m1.m2 एची व्हॅल्यू 4, आणि बीची व्हॅल्यू 1, मीन्स m1.m2 इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4. बघा कंडिशन दिली आहे. बाय द गिव्हन कंडिशन, कोणत्या कंडिशन, का एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्याच्या 4 टाइम्स आहे. m1 इज इक्वल टू 4 टाइम्स m2, m1 इज इक्वल टू 4 टाइम्स m2. याला म्हणतो इक्वेशन नंबर 5. ही m1 ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुटअप करा. पुट द व्हॅल्यू ऑफ m1, पुट द व्हॅल्यू ऑफ m1 इन इक्वेशन 5. कुठे पुटअप करायचे, इक्वेशन 5 मध्ये.
मग काय 4m2 प्लस m2 इज इक्वल टू मायनस के इज इक्वल टू मायनस के इज इक्वल टू मायनस के. नाव 5m2 इज इक्वल टू मायनस के मीन्स m2 इज इक्वल टू मायनस के अपॉन 5. m2 ची व्हॅल्यू किती काढली मायनस के अपॉन 5. आता ही m2 ची व्हॅल्यू इक्वेशन 5 मध्ये पुटअप करा. पुट द व्हॅल्यू ऑफ m2 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 मध्ये पुटअप करा. मीन्स m1 इज इक्वल टू 4 इंटू मायनस के बाय 5. दॅट इज m1 इज इक्वल टू मायनस 4k बाय 5. m1 ची व्हॅल्यू मायनस 4k बाय 5. आता m1 आणि m2 च्या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 4 मध्ये पुटअप करा. पुट द व्हॅल्यूज ऑफ m1 and m2 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 मध्ये पुटअप करा. मग काय होईल मायनस 4k अपॉन 5 ही झाली m1 ची व्हॅल्यू. m2 ची व्हॅल्यू मायनस के अपॉन 5 इज इक्वल टू 4. मायनस इंटू मायनस झाले प्लस 4k इंटू के स्क्वेअर अपॉन 5 इंटू 5 25 इज इक्वल टू 4. 4 काय झाले कॅन्सल. मी के स्क्वेअर इज इक्वल टू 25. के स्क्वेअर झाला 25. आता दोन्ही साईडचा घ्यायचा स्क्वेअर रूट. नाव टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. Square root of both sides. Taking square root of both sides means k is equal to plus minus 5. k ची व्हॅल्यू प्लस मायनस 5. k ची व्हॅल्यू किती आली प्लस मायनस 5. किती आली प्लस मायनस 5. बघा दिलेलं इक्वेशन आहे कोणतं आहे 4x स्क्वेअर kx प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला कंपेयर करायचं ax स्क्वेअर टॉईस hx स्क्वेअर by स्क्वेअर इज इक्वल टू 0 सोबत. कंपेयर कर a ची व्हॅल्यू 4 टॉईस h ची k b ची 1 झाली. m1 and m2 बी द स्लोप्स ऑफ लाईन 1. फॉर्मॅट पाठच करायचा आहे. m1 and m2 बी द स्लोप्स ऑफ लाईन 1 दे दोन स्लोपची सम m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस टॉईस h अपॉन b. m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस टॉईस h ची व्हॅल्यू k b ची 1. m1 प्लस m2 मायनस के. इक्वेशन नंबर 3. दोन याचा प्रॉडक्ट घ्यायचा. m1 डॉट m2 a अपॉन b. m1 डॉट m2 a ची 4 b ची 1. m1 डॉट m2 इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 4. 4 इक्वेशन झाले. मग लिहायची कंडिशन. काय म्हटलं आहे का एका लाईनचा स्लोप आहे दुसऱ्या लाईनच्या 4 टाइम्स आहे. m1 इज इक्वल टू 4 टाइम्स m2. इक्वेशन नंबर 5. आता ही m1 ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुटअप करा. कुठे पुटअप करा इक्वेशन 3 मध्ये. कुठे पुटअप करायचं आहे इक्वेशन 3 मध्ये पुटअप करतोय. मग काय 4m2 प्लस m2 इज इक्वल टू मायनस के. तरी 5m2 मायनस के मीन्स m2 मायनस के बाय 5. आता ही m2 ची व्हॅल्यू 5 मध्ये पुटअप करायची. मीन्स m1 इज इक्वल टू 4 m2 मायनस के बाय 5 m1 मायनस 4k बाय 5. m1 आणि m2 च्या दोन्ही व्हॅल्यू कुठं पुटअप करायच्या इक्वेशन 4 मध्ये. मायनस 4k बाय 5 m1 m2 ची व्हॅल्यू मायनस के बाय 5 4 मायनस इंटू मायनस प्लस 4k स्क्वेअर बाय 25 इज इक्वल टू 4. 4 कॅन्सल इथं आला 1. के स्क्वेअर इज इक्वल टू 25. दोन्ही साईडचा घ्यायचा स्क्वेअर रूट. तर के काय झाला प्लस मायनस 5. के काय झाला प्लस मायनस 5. काय झालं केची व्हॅल्यू प्लस मायनस 5. अंडरस्टँड समजलं राईट. मग आता लास्ट प्रॉब्लेम आहे के फाइंड करायचा आहे. फाइंड के. Find k if the sum of the slopes of the lines represented by x square plus kxy minus 3y square is equal to 0 is a twice their product.
म्हणजे सम ही प्रॉडक्टच्या टॉईस आहे, म्हणजे m1 प्लस m2 इज इक्वल टू 2 टाइम्स m1 डॉट m2. बरोबर आहे. बघा पहिले दिलेलं इक्वेशन लिहायचं. द इक्वेशन ऑफ गिवन लाईन, द इक्वेशन ऑफ गिवन लाईन इज, द इक्वेशन ऑफ गिवन लाईन काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस के एक्स वाय मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर फर्स्ट, एक्स स्क्वेअर प्लस के एक्स वाय मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला कम्पेअर करायचं कशासोबत, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री सोबत. कोणता आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस टॉइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर सेकंड. याला कम्पेअर करा. नाउ कंपेयरिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. कंपेअर केलं तर काय होईल, ए ची व्हॅल्यू होते 1, टॉइस एचची किती होते आहे के, आणि बी ची किती होते आहे -3. बी ची किती होते -3, ए ची 1, टॉइस एचची के आणि बी ची -k. नाउ इफ m1 and m2, m1 and m2 be the slopes of line 1, be the slopes of line 1, then दोन स्लोपची काय करायची सम, m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस टॉइस एच अपॉन बी. m1 प्लस m2 मायनस टॉइस एच ची व्हॅल्यू के आणि बी ची व्हॅल्यू -3. मायनस मायनस कॅन्सल, m1 प्लस m2 इज इक्वल टू के अपॉन 3. इक्वेशन नंबर झालं थर्ड. काय केली, दोन स्लोपची सम. आता काय करा, दोन याचा प्रॉडक्ट and m1 dot m2 is equal to a upon b. m1 dot m2, m1 dot m2 is equal to a ची व्हॅल्यू 1 आणि b ची व्हॅल्यू -3. m1 dot m2 is equal to -1 upon 3. इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4. हा m1 प्लस m2 आणि हा m1 डॉट m2. बरोबर आहे. आता लिहायची कंडिशन, बाय द गिव्हन कंडिशन, बाय द गिव्हन कंडिशन. बघा कोणती कंडिशन आहे, द सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर के एक्स वाय मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज अ टॉइस देअर प्रॉडक्ट. म्हणजे त्याची जी सम आहे ही प्रॉडक्टच्या टॉइस आहे. 2 इंटू m1 डॉट m2, 2 इंटू m1 डॉट m2. m1 प्लस m2 ची व्हॅल्यू किती आहे, k अपॉन 3. हिअर 2 m1 डॉट m2 ची व्हॅल्यू -1 अपॉन 3. कशावरून लिहिलं, 3 आणि 4 वरून. फ्रॉम इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. कशावरून लिहितो आहे, 3 आणि 4 वर. 3 3 झाले कॅन्सल, मीन्स के इज इक्वल टू -2. के इज इक्वल टू -2. के ची व्हॅल्यू काय आली -2. बघा के फाइंड करायचा. द सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय कोणता इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस के एक्स वाय मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज अ टॉइस देअर प्रॉडक्ट. म्हणजे त्याची सम ही त्या स्लोपच्या प्रॉडक्टच्या टॉइस आहे. मग पहिले दिलेलं इक्वेशन लिहिलं, त्याला कम्पेअर केलं होमोजिनियस इक्वेशन सोबत, ए एक्स स्क्वेअर टॉइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 सोबत. सेकंड कम्पेअर करा,
एची 1 टॉइस एचची के आणि बीची -3. इफ m1 and m2 be the slopes of line 1 then m1 plus m2 काय फॉर्म्युला आहे मायनस टॉइस एच अपॉन बी. m1 प्लस m2 मायनस टॉइस एचची व्हॅल्यू के बीची -3 मायनस मायनस कॅन्सल m1 प्लस m2 के अपॉन 3 इक्वेशन थर्ड. दोन याचा प्रॉडक्ट m1 डॉट m2 ए अपॉन बी m1 डॉट m2 एची 1 बीची -3 m1 डॉट m2 इज इक्वल टू -1/3 इक्वेशन नंबर 4. आता लिहायची कंडिशन दॅट इज पहिले के काढताना पहिले 4 इक्वेशन लिहायचे. पहिलं गिवन नंतर होमोजिनियस कम्पेअर करायचं नंतर समच्या स्लोपचा म्हणजे थर्ड आणि स्लोपच्या प्रॉडक्टचा मीन्स इक्वेशन नंबर 4 आणि नंतर लिहायची कंडिशन. बाय द गिवन कंडिशन काय म्हटलं आहे का सम ही प्रॉडक्टच्या टॉईस आहे. मी m1 प्लस m2 इज इक्वल 2 इंटू m1 डॉट m2 के अपॉन 3 टू m1 डॉट m2 ची व्हॅल्यू -1/3 कशाने लिहिलं फ्रॉम इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. 3 कॅन्सल 2 इंटू -1 -2 मीन्स के इज इक्वल टू -2 के इज इक्वल टू -2. अंडरस्टँड समजलं बेटा आजचे प्रॉब्लेम मध्ये कोण काही प्रॉब्लेम आहे आजच्या नाही आहे खरोखर नाही आहे राईट.